मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित एका गंभीर प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे। सीएसएमटीसह भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात कोलाय म्हणजेच बॅक्टेरिया आढळल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलंय। रेल्वे स्थानकांवर दररोज हजारो प्रवासी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलरचा वापर करतात। या परिस्थितीत पाण्याच्या गुणवत्तेबाबत समोर आलेल्या या निरीक्षणामुळे रेल्वे प्रशासनाच्या पाणी तपासणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रेल्वे नियमानुसार पाणी पुरवठा यंत्रणेची वर्षातून किमान 2 वेळा तपासणी ही अपेक्षित आहे, पण कॅगच्या पाहणीत 15 रेल्वे झोनमधील 436 स्थानकांवर पाणी तपासणीसाठी आवश्यक टेस्ट किटच उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आलंय। कल्याण रेल्वे स्थानकातील वॉटर कूलर रूममधील अस्वच्छता आणि इंजेक्शनच्या सुईचा प्रकार हा एबीपी माझानं उघडकीस आणलाय। त्यामुळे रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। एबीपी माझावर बातमी प्रसारित होताच रेल्वेची स्वच्छता टीम ही वॉटर कूलर परिसरात दाखल झाली। त्यांच्याकडून संपूर्ण रूमची स्वच्छता सुरू करण्यात आली। त्यात इंजेक्शनची सुई सापडल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा निर्माण झाला होता। दरम्यान सफाई कंत्राटदारानं या परिसरात गर्दुर्ल्यांची वस्ती निर्माण झाल्याची माहिती दिली आहे। या ठिकाणी नशेचे प्रकार सुरू असल्याचंही त्यानं सांगितलं। स्वच्छता करणं ही कंत्राटदाराची जबाबदारी असली तरी परिसराची सुरक्षा आणि अशा प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी ही आरपीएफची असल्याचं स्पष्ट करण्यात आलं।